नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इतिहासाचा इयत्ता 8वीचा पहिला धडा मी एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी व्हिडिओज अपलोड करत आहे ह्या चॅनलमध्ये. आणि हे माझं नवीन चॅनल आहे आणि माझ्या शालिनी हुबलीकर चॅनलमध्ये तुम्ही जा. त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध, पत्र, कथा, कहाणी, हिंदीचे धडे, सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी, इंग्रजीचे आणि आपले इंग्लिशमध्ये जे तुम्हाला सायन्स आहे आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला गणित आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी अपलोड करते, तोपर्यंत तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. अतिशय सोप्या भाषेत मी शिकवलेलं आहे, तुम्हाला नक्की समजणार. ठीक आहे. आणि काय शंका असेल तर मला कमेंट करा, मी आहे ना तुम्हाला मदत करायला. आणि मोफत चॅनल असल्यामुळे तुम्हाला काहीही टेन्शन नाही आहे. आणि जास्तीत जास्त फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, जेणेकरून या करोना काळामध्ये त्या मुलांनाही घर बसल्या चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. हो की नाही? मग करणार ना तुम्ही एवढं माझ्यासाठी? थँक्यू. किती चांगले आहात तुम्ही. तर आज आपण काय शिकणार आहोत तर युरोप आणि भारत. ठीक आहे. तर आधुनिक कालखंडामध्ये, आधुनिक म्हणजे आपण हे जे नवीन आहे हे जे ना आपण, तर या कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. आता युरोपमध्ये जे काही घडत होतं त्याचे परिणाम जे होत होते, त्या घडामोडींचे परिणाम जे होत होते ते आपल्या भारतामध्ये दिसत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आता युरोपात घडणाऱ्या घटनांच्यामुळे आपल्या भारतावरती काही परिणाम झाले, म्हणून आपल्याला युरोपात काय घडलं आधी ते कळून घेणं गरजेचं आहे. हो की नाही? मग ते युरोपात काय घडलं ते माहिती नाही आणि भारतात हे हे घडलं असं आपण लिहिलं तर आपल्याला समजणारच नाही. हो की नाही? तर प्रबोधन युग. आता काय आहे हे प्रबोधन युग? युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. बघा, एक प्राचीन युग होतं, त्याच्यानंतर मध्ययुग होतं आणि त्याच्यानंतर आधुनिक युग. ठीक आहे. तर हे जे मध्ययुग आहे ना, ह्याचा अखेर कधी झाला तर 13 ते 16व्या शतकात त्याचा अखेर झाला आणि प्रबोधन युग सुरू झाले. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. आता प्रबोधन युग म्हणजे काय तर तो जो काळ होता ना, त्या काळामध्ये आलेली सुधारणा आणि धर्माबद्दलच्या लोकांच्या ज्या धर्मसुधारणा चळवळी त्या, आणि त्याच्यानंतर भौगोलिक शोध या घटनांमुळे, भौगोलिक शोध म्हणजे अजून नवीन जागा त्यांनी शोधून काढल्या, तर या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. प्रबोधन युग म्हणजे काय? परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला सहसा विचारला जातो, तर हे त्याचं उत्तर आहे. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परस्परांचे पुनरुज्जीवन घडून आले. आता ह्या प्रबोधन युगामध्ये युरोपमधील ज्या कला आहेत, त्यांचे जे स्थापत्य आहे, त्यांचा जो तत्वज्ञान आहे, तर या क्षेत्रात ग्रीक आणि रोमन या परंपरांचे पुनरुज्जीवन झाले, म्हणजे त्यांना पुनर्जीवन निर्माण झाले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली आणि अशा प्रकारे प्रगतीची सुरुवात झाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. आधी जे होतं ना, आधीच्या काळामध्ये लोक धर्माच्या पलीकडे विचारच करत नव्हते.
हा चांभार आहे त्याने हेच केलं पाहिजे, हा ब्राह्मण आहे त्याने मंदिरातच पूजा केली पाहिजे, हा क्षत्रिय आहे त्याने लढलंच पाहिजे, ह्याच्यामध्ये गुरफटलेले होते लोक. पण आता लोकांचा जो होता दृष्टिकोन नवीन युगामध्ये, आधुनिक युगामध्ये बदलत चालला होता. त्यांचा विचार करण्याचा केंद्रबिंदू हा धर्माऐवजी आता त्यांचा दुसरीकडे विचार करण्याची त्यांची सुरुवात झाली होती. आणि हे जे आहेत ना, लिओनार्दो द विंची ह्यांचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे इतिहासामध्ये. तर ह्यांचं नाव कधी विसरू नका. हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होतेच. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर या चित्राकृती अजरामर ठरल्या. मोनालिसाचं चित्र तुम्ही पाहिलंच असेल. तर हे चित्र जे त्यांचं होतं ते जगप्रसिद्ध झालं. आता मोनालिसाचं जे चित्र तुम्ही जर बघितलं नसेल तर तुम्ही इंटरनेटवर जा आणि बघा. तर अतिशय सुंदर आहे ते चित्र. आणि त्या चित्राचे वैशिष्ट्य काय माहिती आहे का तुम्हाला? मोनालिसा या चित्राचे एका बाईचंच चित्र आहे ते. पण त्या काळात कसं होतं माहिती आहे का? फक्त राजे, महाराजे, महाराण्या ह्या लोकांचे चित्र काढली जात असत. आणि हे जे मोनालिसा नावाचं हे जे चित्र आहे ती एक कामगार महिला होती. आणि ते जगातील पहिलं चित्र जे एका गरीब कामगार महिलेचं त्या लिओनार्दो द विंचीने काढलेलं होतं. आणि ते जगप्रसिद्ध झालं. का? तर एका सामान्य महिलेचं ते चित्र होतं आणि पहिलं चित्र होतं, त्यामुळे ते जगप्रसिद्ध झालं. तर आता मला हे एवढंच माहिती आहे. आणि ह्या पलीकडे त्याचं काय असेल अजून तर मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर हे कोण होते? लिओनार्दो द विंची. ओके. आणि हा प्रश्न माहिती लिहा मध्ये येऊ शकतो लिओनार्दो द विंचीच्या बद्दल. तर हे तुम्हाला लिहावं लागेल पूर्ण. ठीक आहे. गुड. आता प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. आता कसं प्रबोधन सुधारणा म्हणजे सगळीकडेच होणार. तर सगळ्यांच्या जीवनांमध्ये सगळी क्षेत्रे व्यापून टाकली. आता कोणती कोणती क्षेत्रे आहेत ती? ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रांत आपण प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यातून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजले अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. आता कसं होतं माहिती आहे का? आता आपल्याच भारतातलं आपण उदाहरण घेऊया. आपले जे सगळं साहित्य होतं ते संस्कृत भाषेमध्ये होतं. आता आपल्यासारख्या सामान्य लोकांना संस्कृत भाषेमध्ये काय लिहिलेलं आहे ते समजणार आहे का? सांगा बघू. जास्तीत जास्त आपल्याला मराठी वाचायला तर आपण कसंही करून संस्कृत वाचू शकू. पण ते काय लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आपल्याला समजणार आहे का संस्कृतमध्ये? तर आपले जे ब्राह्मण लोक होते ह्या लोकांनी संपूर्ण संस्कृतचा मक्ता घेतला होता आणि तेच लोक संस्कृत बोलायचे. आणि बिचारे आपल्यासारखी माणसं घाबरून जायची. अरे बापरे, हे खरंच फार विद्वान आहेत, हे फार पटापटा संस्कृत बोलतात. एक श्लोक बोलले तरी आपण असे अरे बापरे केवढा मोठा श्लोक होता हा, असं. का? तर आपल्याला माहितीच नाही आहे ना, ते भाषाच माहिती नाही आहे, त्यामुळे आपल्याला समजणारच नाही. आणि आपल्याला असं वाटणार की अरे बापरे ह्यांना बाबा फार आपल्यापेक्षा जास्त येतं, हो की नाही? तर अशा प्रकारे आधी भाषा ठराविक ठरलेल्या असायच्या. आता कसं व्हायला लागलं? तसं आपले संत ज्ञानेश्वर होते, यांनी भगवद्गीतेचं मराठीमध्ये भाषांतर करून लिहिलं की नाही. त्यामुळे सामान्य जनतेला मराठीमध्ये भगवद्गीता समजू लागली. आणि हे जे ब्राह्मण लोक घाबरवत होते लोकांना की तुमचं असं होईल तसं होईल, तर त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांना कळलं लोकांना की अरे बापरे हे तर किती चांगलं लिहिलेलं आहे याच्यामध्ये असं. तर सगळ्यांनी तसंच सुरुवात केली. म्हणजे जसं सामान्य जनतेला तुम्हाला आम्हाला समजेल अशा सोप्या भाषेतच लिहायचे, साहित्य लिहायचं.
आता हा धडा इंग्लिशमध्ये नाही, आपला संस्कृतमध्ये असता तर आपल्याला एवढ्या सोप्या पद्धतीने आला असता का तो? नाही. तर आपल्याला समजावं म्हणून तो मराठीत आहे की नाही, इंग्रजी मुलांना समजावं म्हणून तो इंग्रजीमध्ये आहे की नाही. तर ज्याला जी भाषा समजते त्या भाषामध्ये साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे, साधी सिंपल गोष्ट. ओके. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. अधोरेखित करा, हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि हा प्रश्न येतो परीक्षेत, एक तर रिकाम्या जागामध्ये येणार किंवा एका वाक्यात उत्तरेमध्ये येणार. तर जर्मनीचा कोण होता? जोहान्स गुटेनबर्ग याने सगळ्यात पहिल्या छपाई यंत्राचा शोध लावला. कळलं ना? आधी कसं हाताने लिहित होते ना लोक, हाताने लिहून लिहून देत होते. आता त्याने काय केलं? छापायचं, एकदाच बनवायचं आणि छापत जायचं, छापा छापा असं. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. आता छपाई यंत्राच्यामुळे काय झालं? जे काही आता समजा आपण वर्तमानपत्र, आता एकाच वेळी छपाई यंत्रामध्ये कितीतरी वर्तमानपत्र निघतात की नाही सांगा बघू. रोजच्या रोज एवढे वर्तमानपत्र येतात आपल्याकडे. तुम्ही विचार करा, म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण कितीतरी जास्त छपाई करू शकतो. जेवढे जास्त छपाई तेवढे लोकांना जास्त ज्ञान. ठीक आहे. त्यामुळे समाजात सर्वांपर्यंत ते साहित्य पोहोचू लागलं आणि लोक काय होऊ लागले? लोकांमध्ये जागरूकता वाढू लागली. धर्म सुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. आता हे जे रोमनमध्ये जे लोक होते ना, तिकडे जे धर्माच्या नावाने हे लोक भयंकर अत्याचार आणि अन्याय करत असत लोकांवरती. लोकांचं जीवन ह्या लोकांनी अगदी नकोसं करून टाकलं होतं. आणि त्याच्यामध्ये काही लोक होते जे स्वतंत्र विचाराचे होते. तर त्या लोकांनी काय केला? स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. ते लोकसुद्धा कमी नव्हते. धर्माचा आड घेऊन ते लोकांवरती अन्याय अत्याचार करत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. तुम्ही जर हे नाही केलं तर तुमचं पूर्ण कुटुंब नष्ट होऊन जाईल. तुम्हाला मुलंच होणार नाहीत, तुम्हाला संतानच होणार नाही, तुमचं पूर्ण घरदार नष्ट होऊन जाईल, असं काही पण बोलून ना लोकांना घाबरवायचं आणि त्यांच्याकडून काढून घ्यायचे त्यांचे पैसे, धन, संपत्ती. असं देवाच्या नावाखाली आणि धर्माच्या नावाखाली ते लोक काय करत होते? लोकांना, सामान्य लोकांना लुबाडत होते. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. एकतर प्रश्न परीक्षेमध्ये असं विचारलं जाईल की धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? ठीक आहे. तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्यांपासून त्याला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात. सिंपल आहे. रोमनमध्ये जे ख्रिस्ती धर्मगुरू होते ते लोकांना धर्माच्या नावाखाली छळत होते, त्यांना त्रास देत होते, त्यांना लुबाडत होते. कळलं? त्यांच्या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. अतिशय सोप्या आणि तुमच्या भाषेत उत्तर लिहिले तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील. काय मुलांना काय वाटतं माहिती आहे का? अरे जसं पुस्तकामध्ये आहे ना तसंच्या तसं लिहिलं तरच आपल्याला पूर्ण मार्क्स भेटतील, म्हणून ते आपल्या पोपट्यासारखे रट्टा मारत बसतात. काही गरज नाही आहे. तुमच्या भाषेत लिहायचं उत्तर सरळ सरळ. कळलं ना? म्हणजे तुमच्या भाषेत, म्हणजे तुम्ही जसं आपण मराठी बोलतो की नाही तसं लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटेल. फक्त काय पॉईंट कवर झाले पाहिजेत तुमचे. कळलं ना तुम्हाला? अगदी पुस्तकात लिहिले जसंच्या तसं लिहायची काहीही गरज नाही. ठीक आहे. नाही तर तुमच्या भाषेत लिहून म्हणतात तर कानडी असाल तुम्ही आणि कन्नडात लिहून आले तर अंडे भेटतील तुम्हाला. कळलं का? ओके.
तर या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. आता ही जी चळवळ झाली त्यामुळे जे सामान्य लोक होते ह्या लोकांना खूप गोष्टी कळल्या की खरोखर आपल्यांवरती अन्याय होत आहे, अत्याचार होत आहेत आणि लोकांमध्ये आणि लोकांच्या विचारांमध्ये, लोकांच्या बुद्धीमध्ये सुधारणा होऊ लागली. आता लोक पुढचा विचार करू लागले. भौगोलिक शोध. भौगोलिक, आता भूगोलमध्ये आपण जमिनीचा अभ्यास करतो की नाही, आता भौगोलिक म्हणजे जमिनीचे शोध. आता काय लागले ते बघूया आपण. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग जात, म्हणजे जिकडनं व्यापार होत असा मार्ग. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला येतो परीक्षेमध्ये की भौगोलिक शोधाचे काय किंवा नवीन मार्ग का शोधावे लागले तुर्कांना, आपल्या युरोपीय देशांना आशियाकडे व्यापारासाठी नवीन मार्ग का शोधावे लागले, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तेव्हा त्याचं उत्तर येणार की ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतले. ते जिंकल्यानंतर या शहरातून जे आशिया व युरोप यांना जोडणारा एक खुष्कीचा व्यापारी मार्ग जात होता, तर तुर्कांनी काय केले, इकडनं तुम्ही आमच्या ह्या मार्गातून जायचं नाही. त्यांचा तो रस्ता बंद करून टाकला. आता रस्ता बंद तर व्यापार बंद, तर व्यापार बंद करून चालणार आहे का त्या लोकांना? नाही चालणार. मग त्यासाठी त्या लोकांना दुसरा मार्ग शोधावा लागला. ठीक आहे, आता त्यांना त्याची गरज भासू लागली की बाबा आता हा रस्ता बंद झाला तर आपल्याला दुसरा कोणता तरी रस्ता आता बघावा लागेल. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले. तर आता प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो, भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले, तर त्याचं उत्तर कारणे-द्यामध्ये हे येणारं. तुर्कांनी त्यांचा खुष्कीचा मार्ग बंद केल्यामुळे युरोप आणि आशिया यांना व्यापार करण्यासाठी नवीन भौगोलिक शोध करावे लागले. कळलं ना? सोप्या भाषेत लिहायचं, जास्त घिचिमडी करत नाही बसायचं. हे जाणून घ्या. भौगोलिक शोध 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले. आता 15व्या शतकात जे युरोपीय दर्यावर्दी म्हणजे पाण्यामधून प्रवास करणारे, दर्या म्हणजे समुद्र, तर त्याच्यामधून प्रवास करणारे भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी, आता जलमार्गाने आपण भारतामध्ये कसे येऊ शकू तर ह्याचा शोध घेण्यासाठी ते लोक निघाले. इसवी सन 1447 भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलासी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे कॅप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. आता एक जो होता तो भारताचा शोध करता करता कुठे पोहोचला? पोर्तुगीज आफ्रिकेच्या दक्षिण आफ्रिकेत तो पोहोचला. आणि 1942 भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. महत्त्वाचं आहे ह्याचं नाव. ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिकेचा शोध घेतला. रिकाम्या जागाभरामध्ये विचारतात तुम्हाला. इसवी सन 1498 ते पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला. कोण? खलाशी, पोर्तुगीज खलाशी वास्को दी गामा. आणि हे जे इतिहास मी तुम्हाला शिकवते ना मुलांनो, ते 10वी पर्यंत येणार आहे ना तुम्हाला.
आत्ताचा इतिहास तुम्हाला नाही समजणार तर 9वीत हाच इतिहास तुम्हाला अजून डिटेलमध्ये येणार आहे. तर आता हा इतिहास समजला तुम्हाला तर पुढचे इतिहास समजतील. आताची जर कहाणी नाही समजली तर पुढची काय कहाणी आहे कळणार नाही. पिक्चर अर्धवट बघितलं तर कळतो का आधी काय झालं आपल्याला? नाही कळत, हो की नाही? स्टार्टिंगपासून पिक्चर पाहिला तर एंड बरोबर कळतं, हो की नाही? मग मजा येते पिक्चर बघायला. तसंच आपल्या धड्यांचंही असतं, इतिहास भूगोल वगैरे. आधीचा इतिहास समजला तरच पुढचा इतिहास समजतो. आधीचा इतिहासच माहिती नाही आणि आपले चाललेत पुढे पुढे, कुठे जात आहेत काय माहिती, हो की नाही? तर आता युरोपातील वैचारिक क्रांती. प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाची आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली, ते आपण शिकलो. याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती घडून आली. पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. आता हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की युरोपमध्ये वैचारिक क्रांती, टिपा लिहा किंवा माहिती लिहामध्ये. तर मध्ययुगातून आधुनिक काळाकडे गेला. आधुनिक काळाकडे युरोपाचा प्रवास सुरू झाला. लोकांचं अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर होऊ लागले. समाजामध्ये सुधारणा होऊ लागल्या. प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. आधी लोक कसं डोळे बंद करून कोणत्या गोष्टी विश्वास करतात, आता नाही. आता ते काय करायला लागले, विचार करायला लागले. हां, आता हे असं होतंय ना, म्हणजे काय आहे याच्या मागचं, असं आहे तर हे काय आहे, असं लोक काय करू लागले, विचार करू लागले. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला की नाही. या संपूर्ण बदलांना वैचारिक क्रांती असे संबोधले जाते. वैचारिक क्रांती म्हणजे काय? वैचारिक क्रांती माहिती लिहा. तर ही आहे वैचारिक क्रांती. या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली आणि अशा प्रकारे विज्ञानाकडे युरोपाची आता सुरुवात झाली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता ते लोक हे करू लागले, संशोधन करू लागले. राजकीय क्षेत्रातील क्रांती. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडून गेली. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. तर हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, क्रांतियुग म्हणजे काय? तर त्याचं हे उत्तर आहे. 18व्या ते 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला. इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व स्थापित झाले. ठीक आहे. तर काय काय झालं या काळात? इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. विकास झाला म्हणजे काय झाला? प्रगती झाली. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला आणि इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेला. आता हे जे आहे ना बिल ऑफ राईट्स, याच्यामध्ये आधी कसे होते, राजे महाराजे जे होते ना ते सगळे निर्णय घ्यायचे, काहीही वाटेल ते निर्णय घ्यायचे ते लोक, आणि त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध कुणीही जाऊ शकत नव्हतं. ठीक आहे. आता राजाने सांगितलं ना, ह्याने काय केलं, चोरी केली, घाला याला फाशीवर द्या, असं बोलला तर त्या माणसाला फाशी दिली जातच असे. का? चोरी केली म्हणून त्याला फाशी द्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे अंधाधुंदी कारभार चालत होते. पण आता हे जे बिल ऑफ राईट आलं त्यामुळे राजांना सुद्धा त्यांच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या गेल्या. चोरीची शिक्षा फाशी द्यायची नाही. चोरीची शिक्षा काय, 1-2 महिने 3 महिने तुरुंगवास असं. ठीक आहे. तर एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. म्हणजे आधी कसं राजे महाराजे अंधाधुंदी हे करायचे की नाही,
तर तसं त्यांना आता करता येणार नाही. तर त्यांना सुद्धा लिमिटेशन्स देण्यात आले, त्यांना सुद्धा मर्यादा देण्यात आल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हे अतिशय महत्त्वाचं आहे मुलांनो, लक्षात घ्या. युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले. आता आपण बघितलं ना, ख्रिस्तोफर कोलंबस होता, याने अमेरिकेचा शोध घेतला. आता अमेरिकेचा शोध लागल्याबरोबर आता यांनी काय केलं, अमेरिकेवरती त्या जागेवरती युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडींचा अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे हे आपलं वाचलं. आता अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष त्या खंडाकडे वळवले. आता त्यांना एक जागा भेटली अमेरिका, आता त्यांनी आपले लक्ष तिकडे वळवले. कोणी? युरोपीय देशांनी. साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. आता अमेरिकेतील ज्या वसाहती होत्या अमेरिकेमध्ये युरोपातील लोकांनी काय केल्या, आपल्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. तर युरोपने वसाहती स्थापन केल्या, त्यानंतर इंग्लंडने सुद्धा आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतीवर नाममात्र वर्चस्व होते. सुरुवातीला फक्त नावासाठी होता तो इंग्लंड, परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली. आता हे कसं केलं लागले, आता अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना कर द्या, टॅक्स द्या, असा त्या लोकांनी अन्याय आणि अत्याचार सुरू केला अमेरिकेत राहणाऱ्या लोकांवरती. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींविरोधात युद्ध पुकारले. बघा, आता त्या लोकांवरती दडपण आणण्यासाठी त्या लोकांच्या विरोधात त्या लोकांनी युद्धसुद्धा पुकारले. अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. आता ते लोक जे युद्ध पुकारत होते त्याचा ते प्रतिकार करत होते जॉर्ज वॉशिंग्टन याच्या नेतृत्वाखाली, म्हणजे तो त्यांचा लीडर होता. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. मग वसाहतीमध्ये जे राहणारे लोक होते त्या लोकांचा विजय झाला आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते. यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्य घटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. आणि अशा प्रकारे अमेरिका हा एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला. तर अमेरिकेचे संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्य घटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला. ठीक आहे. आणि अशाच प्रकारे नवीन नवीन शोध, नवीन देश निर्माण होत गेले. लोक शोधत गेले, अजूनही शोधत आहेत. त्यांना जागा पुरत नाहीत ना मुलांनो, म्हणून ते शोधू द्या. फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. फ्रेंच राज्यक्रांतीसुद्धा फार महत्त्वाची आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, लक्षात ठेवा. तर फ्रान्समधील जनतेने अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही, आता राजे लोक मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की अन्याय करत होते लोकांवरती, कळलं ना. तर त्या विरोधात लोक जागृत झाले आणि त्या लोकांनी त्यांच्या विरोधात काय केलं, उठाव केला.
सरंजामशाही विरुद्ध उठाव केला, राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. अधोरेखित करा. हा पूर्ण पॅरेग्राफच महत्त्वाचा आहे. आणि हा प्रश्न जो एंडमध्ये आहे ना, कोणती देणगी दिली फ्रेंच राज्यक्रांतीने, हा प्रश्न विचारलाच जातो बहुतेक. जगाच्या इतिहासाची राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. म्हणजे अतिशय विलक्षण जास्त बदल घडून आले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. बाष्प म्हणजे वाफेवरती, ठीक आहे, चालणाऱ्या सहाय्याने, यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली. जे घरगुती उद्योग होत होते आता काय होऊ लागले, मोठमोठे कारखाने होऊ लागले. औद्योगिक क्रांती अतिशय महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे, ठीक आहे. आणि हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटींसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात. आधी लोक हाताने सगळं करत होते, आता सगळं काम मशिनांवर होऊ लागले आणि यंत्रयुग आले, म्हणून त्याला काय म्हणतात, औद्योगिक क्रांती म्हणतात. ओके, अधोरेखित करा. हे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली. या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. म्हणजे या लोकांनी एवढी प्रगती केली ना, एवढे कारखाने घातले, एवढे उद्योगधंदे वाढवले की जगाचा कारखाना म्हणायला लागले लोक त्याला, इंग्लंडला. आता भांडवलशाहीचा उदय. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. आता बघा, आपण मागे अभ्यास केला ना की तुर्कांनी ह्या लोकांचा व्यापाराचा मार्ग बंद केला होता की नाही, युरोप आणि आशिया लोकांचा जो खुशकीचा मार्ग होता तो. तर आता त्या लोकांनी समुद्री मार्गाने आपला व्यापार सुरू केला होता, कळलं ना. आता युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. त्यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. पौर्वात्य म्हणजे पूर्वेकडे होणारे व्यापार. त्यामुळे युरोपमधील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारांमुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. आता बघा, एक साधं उदाहरण मी देते तुम्हाला. भांडवलशाही म्हणजे काय, एक साधं उदाहरण देते. आता मी ठरवलं की मी आता करणार अष्टविनायकची यात्रा, ठीक आहे. आणि पण माझ्याकडे मोठी बस आहे माझ्याकडे, 40 सीटर बस आहे माझ्याकडे, ठीक आहे. आणि जाणारे आम्ही किती जण आहोत, 2च जण. उदाहरण आहे हे, लक्षात घ्या तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. तर आता मी बोलली, एवढ्या मोठ्या बसमध्ये मी आणि माझा नवरा आम्ही 2घच जण जाणार आणि बाकीची बस खाली, जाते येते. मग मी काय केली, एक आयडिया केली. मी बोलली, आमचे जे लोक होते त्यांना मी विचारलं
की अरे असं असं त्या साईडला जाणार आहे. मग त्या वाटेला जे जाणारे लोक होते ना, अरे हां मला ना इथपर्यंत जायचं आहे, तर मग मी तिकडे उतरून जातो. हां मस्त तू ये. हां म्हणजे मग असं करून मी लोकांना विचारलं. मग कोणाकोणाला यायचं होतं, ज्यांना अष्टविनायकला यायचं होतं ते लोक पण आले. ठीक आहे. आणि अशा प्रकारे मी ते बस पूर्ण भरून टाकलं. का मी एकटीच जाणार आणि येणार, त्यापेक्षा एवढे लोक येतील माझ्याबरोबर, हो की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये माझाही खर्च कमी झाला, प्लस ह्या लोकांनाही गरज होती तिकडे जायची. मग ज्यांना ज्यांना गरज होती ते लोक आले माझ्याबरोबर. मग त्या लोकांनी त्याच्यामध्ये आपापला वाटा दिला त्या लोकांनी. ठीक आहे. आता एवढी बस भरली, एवढे लोक आले, मग 2 पोलिसांची पण व्यवस्था करून दिली आम्ही लोकांनी. बाबा एवढे लोक आहेत ना, चला आपण 1-2 पोलीस पण घेऊन जाऊया. तर हे अशाच प्रकारे बघा, जेव्हा जहाजातून एकच व्यापारी जर मार्ग घेऊन एकच व्यापारी जर त्याचा सामान घेऊन गेला, आणि जहाजाची यात्रा म्हणजे कसं, एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला कधी कधी 6 महिने, कधी वर्ष असं लागायचं. ठीक आहे. तर एकच सामान एवढ्या मोठ्या जहाजातून जाण्यापेक्षा त्या मार्गाकडे जाणारे जे अनेक व्यापारी होते, त्या व्यापाऱ्यांनी मिळून त्या जहाजावरती, म्हणजे त्या लोकांनी असं ठरवलं की आपण ह्या जहाजामधून काय करायचं, व्यापार करायचं. एकत्र मिळून आपण काय करायचा, व्यापार सुरू करायचा. मग त्यामधूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक कंपन्या उदयास आल्या आणि पूर्वेकडच्या देशांचा व्यापार जो होता तो जास्त फायदेशीर होता. त्याच्यामध्ये त्यांचा फायदा जास्त व्हायचा. मग त्यांच्याकडे जास्त रोख रक्कम, सामान जुमान असते की नाही. मग त्याच्यामध्ये चोरीमारीची पण भीती असते. मग त्या लोकांना काय करायला आले, या व्यापारातून देशांची भाग भांडवल अनेक व्यापार कंपन्या उदयास आले. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांशी आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. त्यांना डिस्काउंटही देऊ लागले आणि संरक्षणसुद्धा ते देऊ लागले. कारण की ह्यामुळे त्या लोकांचा फायदा होऊ लागला ना. त्यांचाही फायदा होत होता आणि यांचाही फायदा होत होता. समजलं ना तुम्हाला. आता एकदम सिम्पल एक्झाम्पल दिलं मी. जसं अष्टविनायकमध्ये 40 सीटर बसमधून आम्ही दोघंच जाण्यापेक्षा एवढे सगळेजण गेले तर सगळ्यांचाच फायदा आहे की नाही त्याच्यामध्ये, असं आहे ते. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशांत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. समजलं का तुम्हाला. आता वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आता बघा, एका देशातील काही लोक दुसऱ्या जागेवरती जाऊन वस्ती करून राहतात, तर त्यालाच काय म्हणतात, वसाहत स्थापन करणे. आता जसे अमेरिकेचा शोध लागल्याबरोबर इंग्लंडचे लोक तिकडे येऊन राहू लागले, युरोपातील लोक तिकडे येऊन लागले. त्याने काय केलं, वसाहती निर्माण केल्या तिकडे, हो की नाही. तर अशाच प्रकारे दुसऱ्या भूप्रदेशात विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे. दुसऱ्या भूप्रदेशातील लोक आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व स्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. आता लोक जाऊन राहणे आणि आपल्या जबरदस्तीने ते भूप्रदेश बळकावणे, कळलं ना, आणि त्याच्यावरती आपलं राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, याला वसाहतवाद म्हणतात. ठीक आहे. वसाहत आणि वसाहतवाद म्हणजे फरक समजला का तुम्हाला. लोक एका भूप्रदेशातून, एका देशातून एखाद्या रिकाम्या भूप्रदेशामध्ये जाऊन राहतात, त्याला वसाहत म्हणतात.
आणि एखादा आपल्या जोराच्या बळावर आपल्या ताकदीच्या बळावर तो भूप्रदेश व्यापतो आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व तो प्रस्थापित करतो, आपला हक्क बजावतो तिकडे, त्याला म्हणतात वसाहतवाद. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आले. आता साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आता विकसित राष्ट्राने म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये खूप सुधारणा झालेली आहे, खूप विकास झालेला आहे, असे हे जे राष्ट्र आहेत हे अविकसित राष्ट्रांवर, अविकसित म्हणजे जिकडे काहीच विकास झालेला नाही आहे, काही सुधारणा झालेली नाही आहे, अशा राष्ट्रांवरती हे लोक काय करणार, आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, त्यांना दादागिरी करणार, गुंडागिरी करणार, त्यांना आपल्या दबावामध्ये आणणार. ठीक आहे, ह्यालाच म्हणतात साम्राज्यवाद. आम्ही बोलेल तसंच करायचं तुम्ही लोकांनी. ठीक आहे, का तर ते लोक साधे लोक आहेत आणि हे लोक विकसित आहेत ना, म्हणून. ठीक आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद फार महत्त्वाचा आहे हा पॅरेग्राफ. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. आता त्या काळामध्ये जो भारत होता ना, तो भयंकर श्रीमंत देश होता आणि भारताचे बरोबर व्यापार करणारे देशांना सुद्धा भरपूर फायदा होत असे. म्हणून भारताच्या भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. अटीतटीची स्पर्धा म्हणजे त्यांच्या आपापसातच त्यांच्या स्पर्धा सुरू असत. इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतावर व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. कधी? 1600 काय बोलले ते? आम्हाला भारताशी व्यापार करायचा आहे, म्हणून त्या लोकांनी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने जहांगीर बहादूर शाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. सुरत हा प्रमुख व्यापाराचा स्थान होता. ठीक आहे, तुम्ही बघा चौथीमध्ये इतिहासामध्ये शिकला आहात की नाही, शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा का घातला? आठवत असेल तुम्हाला. नाही आठवत तर मी चौथीचे जे धडे अपलोड केलेले आहेत ना ते बघा, तुम्हाला कळेल. परत एकदा इतिहास रिवाईज होईल तुमचा. तर त्याने काय केलं, त्या लोकांनी जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवली आणि सुरत येथे त्या लोकांनी आपले वखार स्थापन केले. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. कोणती कंपनी? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत त्यांचा व्यापार भारताशी चालत असे. इंग्रज व फ्रेंच संघर्ष. भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेल्या युद्धाला कोणतं युद्ध म्हणतात? तर कर्नाटक युद्धे म्हणतात. किती युद्धे झाली? 3 युद्धे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. त्या लोकांचा पराभव झाल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये कोणीही असं युरोपीय स्पर्धक उरला नाही. बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. म्हणजे एकदम असं श्रीमंत असा, सर्व काही तिकडे आहे असा प्रांत. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत
आता ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी होते ना, हे लोक काय करू लागले, मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात जे काही व्यापारासाठी त्या लोकांना सवलती दिल्या गेल्या होत्या ना, बिझनेस करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, तर ते लोक काय करू लागले, त्याचा गैरवापर करू लागले, त्याचा गैरफायदा घेऊ लागले. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. त्यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. आता इंग्रज काय करू लागले, नवाबाची परवानगी न घेताच त्या लोकांनी आपली मनमानी सुरू केली. आणि काय केली त्या लोकांनी, वखारीभोवती काय उभी केली, तटबंदी उभी केली. म्हणजे आमच्या परवानगीशिवाय तुम्ही लोकांनी यायचं नाही आतमध्ये, असं. ठीक आहे. तर त्यामुळे काय झालं, सिराज उद्दौलाने काय केलं, इंग्रजांवरती हल्ला केला आणि ते जे वखार त्या लोकांनी तटबंदी बांधली होती ते त्याच्या ताब्यामध्ये त्याने घेतलं. त्यांच्या तावडीतून तो भाग सोडवला. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. आता बघा, हे होते लबाड. आधीपासूनच हे लबाडी करण्यात पहिला नंबर ह्या लोकांचा. ठीक आहे. तर त्याने काय केलं, त्यांचा जो मंत्री होता की नाही, नवाबाचा जो सेनापती होता, त्याला त्याने काय केलं, लालच दिलं. आम्ही तुला नवाब बनवतो, आपण याला हटवून टाकूया इकडनं, असं केलं त्या लोकांनी. इसवी सन 1757 प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. आता सेनापतीच गद्दार निघाल्यावरती त्याचा पराभव होणारच, हो की नाही. आता सेनापती सांगणार नाही, सैन्य उतरणार नाहीत मैदानामध्ये आणि आरामात ते लोक जिंकून गेले आणि ह्याचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. बघा, आता त्याने विरोध केला तर त्याच्या विरोधात त्याच्या जावयाला उभं केलं त्या लोकांनी, मग त्याला नवाब बनवलं. कळलं ना. बघा किती लबाड होते ते लोक. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले. एवढे धक्के खाऊन सुद्धा ह्यांना अक्कल काय आली नाही आणि मग त्याने त्याच्या विरोधात, इंग्रजांच्या विरोधात हे करू लागल्यामुळे त्या लोकांनी त्याला परत नवाब बनवून टाकलं, जावयाला काढून टाकलं आणि ह्याला परत नवाब बनवलं. काय मूर्खपणा आहे. बघा कसे होते हे लोक. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. इसवी सन 1764 बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. अधोरेखित करा. बिहार येथे कुठे युद्ध झाले, तर बक्सार येथे. त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. आता तह कधी होतो? तह होणे म्हणजे काय? तह होणे म्हणजे समझौता होणे, कॉम्प्रोमाइज होणे. जेव्हा समोरची पार्टी फार मजबूत आहे असं कळतं, तर म्हणतात अरे बाबा चल आपण काय करूया, कॉम्प्रोमाइज करून टाकूया. तर त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगालचं जे महसूल होतं ते, दिवाणीचं जे महसूल होतं ते वसूल करण्याचा अधिकार त्यांना मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. अशा प्रकारे त्या लोकांनी आपली सत्ता जी होती ती बंगालमध्ये घातली. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले. हैदर अलीच्या, आता म्हैसूरचा राजा कोण, तर हैदर अली. आधी सुरुवातीला हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला. आणि टिपू सुलतान हे नाव आपण ओळखत नाही असं होऊ शकत नाही. कुणाचे मुलगे होते ते? टिपू सुलतान हैदर अलीचा मुलगा होता. त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. अखेर 1799 श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात
टिपू सुलतान मरण पावला. अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले. बघा आता हे कुठे आले, बाहेरून लोक व्यापार करण्यासाठी आपल्या भारतात आले. आपल्या भारतातील लोकांचा त्या लोकांनी कशा प्रकारे गैरवापर केला ते आपण पाहिलं आता. आणि आपल्याच देशामध्ये ते लोक आता घुसून आणि आता आपल्या देशावरती ते लोक आता हळूहळू कब्जा करत आहेत. बघा आता बंगालवर कब्जा केला, आता मग त्याच्यानंतर म्हैसूरवर सुद्धा त्या लोकांनी आपले वर्चस्व निर्माण केले. अजून खूप आहे त्यांची स्टोरी, ऐकणार ना तुम्हाला तर खूप राग येणार. कळल्यावर तुम्हाला समजेल काय होते ते इंग्रज म्हणून. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहदीकडे वळले. आता त्या लोकांना ते एकदा शिरले होते भारतात, तर त्या लोकांना तर त्यांची सत्ता घालवायची नव्हती, तर त्या लोकांना त्यांची सत्ता कायम ठेवायची होती. म्हणून ते काय केले, त्या लोकांनी वायव्य सरहद बॉर्डरकडे ते लोक वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. काय भीती होती त्यांना, की रशिया काय करेल, भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी भीती इंग्रजांना होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केले. आता त्या लोकांनी काय केलं, काय आहे वीक पॉईंट अफगाणिस्तानाचं, तर तो सिंधचा मार्ग. आता कसंही करून त्या अफगाणिस्तानला आपल्याकडे त्या लोकांना झुकवायचं होतं. तर त्यांचा जो मेन जो मार्ग होता ना अफगाणिस्तानाकडे जाणारा, तर तो मार्गच त्या लोकांनी काय केला, आपल्या ताब्यात घेऊन टाकला. ठीक आहे, तर ते असंच करायचं. वीक पॉईंट काय आहे ना ते शोधून काढायचे आणि त्या हिशोबाने मग ते ॲक्शन करायचे. म्हणजे त्यांच्या विरोधात तो माणूस गेलाच नाही पाहिजे अजिबात. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहांच्या हाती होती. रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंह गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. तो लहान होता ना, तर त्याला राजगादीवर बसवलं, पण आईच कारभार बघत होती. मात्र अरे बापरे, काय झालं, सॉरी. कुठे आलो रे बाबा आपण, चौथ्या धड्यावर कुठे आलो, एक मिनिट. इथे होतं का आपण, हां हे असंच होतं बाबा, म्हणून मी पुस्तक घेऊन शिकवते. नाही पण मुलांची कमेंट येतात, नाही मिस ह्याच्यामध्ये शिकवा ना, मला काय आहे, घ्या शिका. झालं. तर आई त्यांची कारभार बघत होती. कोण होती ती, राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. आता ती स्त्री होती, त्यामुळे तिला कोणी दाद देत नव्हतं. ही संधी जाणून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले म्हणजे आपल्याकडे वळवलं त्या लोकांनी राणीच्या विरोधात. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. आता हे इंग्रज आपल्यावरती हल्ला करणार समजल्याबरोबरच शिखांनीच त्यांच्यावरती हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीप सिंहाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. आता बघा, तो तर लहान होता, तर त्या लोकांनी त्यालाच तिकडे गादीवरती बसवलं. पण काही जे शीख होते त्यांना ते जे इंग्रज त्यांच्यावरती राज्य करत होते ते त्यांना पटत नव्हते. मुलतानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले.
या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. 1849 इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे हा धडा झालेला आहे पूर्ण. आणि तुम्हाला धडा समजल्यावर तुम्ही मला वाटतं स्वाध्याय आपोआप अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकता. तरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि लवकरच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि बेलचं आयकॉन टॅप करा. ऑलमध्ये जा म्हणजे माझ्या लाईव्ह स्ट्रीमचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटतील आणि आपण लाईव्हमध्ये शिकूया. ओके. आणि सर्व विषय मी शिकवणार आहे तुम्हाला. त्यामुळे असं नाही आहे की मी फक्त इतिहास म्हणजे इतिहासच शिकवणार, तर मी सगळे विषय शिकवणार आहे. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा, बेलचं आयकॉन टॅप करा. आणि मोफत चॅनल आहे त्यामुळे जास्तीत जास्त फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना. ठीक आहे. चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. घरीच राहा आणि सुरक्षित राहा.